आता जर पाहिलं तर या ठिकाणचे DYSP आहेत, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्यांच्यासोबत युगेंद्र पवार असतील, पार्थ पवार असतील, नाही युगेंद्र पवार आणि रोहित पवार जे आहेत दोन्ही चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण या ठिकाणी बघितलं तर वकिलांची फौज जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसतीये. त्यामुळे आता पोलिसांची जे मुद्दे आहेत त्याच्याशी DYSP या ठिकाणी चर्चा करतात. गुन्हा दाखल होतोय का, कायद्याची पुस्तकं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतो की बरेच मुद्दे जे आहेत ते घेऊन रोहित पवार आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गेले 15 मिनिटं यामध्ये आतमध्ये चर्चा जी आहे ती सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. 28 म्हणजे आज जर आपण बघितलं तर 26-27 दिवस झालेले आहेत. कुठलाही गुन्हा जो आहे तो बारामती पोलीस स्टेशन मध्ये दाखल नाही. आपले मुद्दे घेऊन रोहित पवार या ठिकाणचे DYSP आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत. गुन्हा दाखल होतोय का तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि बारामतीकरांनी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण बघू शकतो की आतमध्ये 15 कशा पद्धतीने गुन्हा दाखल होतोय का त्याची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील त्यांना कुठल्या मुद्द्यांवरती आपल्या निवेदन जे आहे ते दिलेलं आहे. 2-3 वकील जे आहेत ते आतमध्ये रोहित पवार आर्ग्युमेंट करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण बघू शकतो की वरिष्ठ जे पोलीस निरीक्षक आहे त्यांच्या समोर कायद्याचं पुस्तक आहे आणि या कायद्याच्या पुस्तकामुळे रोहित पवार त्यांच्याशी चर्चा करतात. नेमकी चर्चा काय सुरू आहे, गुन्हा दाखल होत आहे काही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. BSR कंपनीवरती एवढे दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी का लागले, त्याबरोबर अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित या ठिकाणी केले जातात.